नमस्कार मंडळी, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अस्सल गावरान चवीची कुरकुरीत आणि खमंग चुलीवरची आळू वडी। गॅसवरची वडी तर आपण नेहमीच खातो, पण चुलीच्या जाळावर तयार झालेली ही आळू वडी चवीला एकदम भारी लागते। तर मग सुरुवात करूया। इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे, त्यामध्ये एक कुडी लसूण घालून त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। आता ते आपण वाटण तयार करून घेणार आहोत। एका वाटीमध्ये 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 ते 2 चमचा पांढरे तीळ घालून त्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळे एकजीव करून घेणार आहोत। त्यामध्ये थोडं पाणी घालून ते अगदी मस्त असं फेटून घेतलेलं आहे। हे सगळं मिश्रण आपण अगदी मस्त असं थोडं घट्ट तयार करून घेतलेलं आहे। पहा आपलं मिश्रण किती मस्त असं तयार झालेलं आहे। आता मी इथे थोडी आळूची पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। मस्त असं आपण स्वच्छ पाण्याने आळूचे पानं धुवून घेतलेले आहेत। आता एका भांड्यावर किंवा इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे, त्यावर एक पान ठेवून त्यावर सारण मस्त असं घट्ट आपण लावून घेऊया। मस्त असं घट्ट सारण लावलेलं आहे। आता त्यावर दुसरं पान ठेवून तेही त्यावरलाही मस्त असं सारण लावून घेतलेलं आहे। पिठाचा थर जेवढा छान असेल तेवढ्याच वड्या लेअरमध्ये छान दिसतात। हा मस्त असं एकावर एक पान ठेवून त्याला आपण मस्त असं घट्ट सारण लावून घेतलेलं आहे। आता याचा घट्ट असा रोल तयार करून घेणार आहेत। मस्त असा रोल तयार करून घेऊया। पहा किती मस्त असा रोल तयार झालेला आहे। इथे आता सगळे पानाचे आपण असं सारण लावून रोल तयार करून घेणार आहोत। आता चूल पेटून घेणार आहोत। चूल पेटून त्यावर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता चाळणीला थोडं तेल लावून त्यामध्ये आपण हे रोल केलेले वड्या ठेवून देणार आहोत। ह्या वड्या मस्त अशा आपण व्यवस्थित ठेवून देऊया, जेणेकरून ह्या वड्या व्यवस्थित उकडल्या जातील। आता या वड्या मस्त 10 ते 15 मिनिटं गरम पाण्यावर वाफवून घेणार आहोत। चुलीच्या धुरामुळे या वड्यांना एक वेगळाच खमंग वास येतो। आपल्या वड्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत। वड्या व्यवस्थित शिजल्यानंतर त्याचे छोटे काप करून घेऊया। आपण सगळ्या वड्यांचे असे छोटे काप करून घेणार आहोत। पहा किती मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। आता मी इथे चुलीवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये ह्या आळू वड्या सोडून तांबूस रंग येईपर्यंत छान तळून घेऊया। तुम्ही हवं तर कमी तेलात शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। आपण ह्या सगळ्या वड्या तांबूस होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत। बघा तयार आहे आपली गरमागरम आणि कुरकुरीत चुलीवरची आळू वडी। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच गावरान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।